तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पावसाचा अक्षरशः हाहाकार पाहायला मिळतोय। जायकवाडी धरणाच्या विसर्गानं पैठण शहरामध्ये पूर स्थिती निर्माण झाली। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी केली तर बोटीनं शहरातील पाणी शिरलेल्या भागांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे। तर पूरग्रस्तांच्या त्यांनी अडचणी देखील समजून घेतलेल्या आहे। या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील पाणी साचले। मात्र ही परिस्थिती फक्त शेतातीलच नाही तर ग्रामीण भागामध्ये असेल किंवा काही तालुक्यांमध्ये असेल त्या ठिकाणी सुद्धा पाणी जे आहे ते आजही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला, 17 दरवाजे खुले करण्यात आले आणि त्यानंतर पैठण शहरामध्ये सुद्धा पाणी शिरलं। आपण माझ्या मागे जर पाहत असाल तर आज पैठण शहरामध्ये हे पाणी जे आहे ते जसं तसं कायम आहे। पाणी पातळी देखील वाढलेली होती, पाण्याची जी तीव्रता होती ती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी देखील जास्त होतं। मात्र आता विसर्ग कमी करण्यात आल्याच्या नंतर पाणी जे आहे ते ओसरल्याचं पाहायला मिळतंय, कुठेतरी पाणी कमी झालेलं आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर शहरातील ह्या मुख्य चौकामध्ये मुख्य भागामध्ये पाणी जे आहे ते पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी जी नागरिकांची दैना आहे ती देखील झालेली आहे। दुकानं बंद करावी लागलेली आहेत, बाजारपेठा या ठिकाणच्या बंद झालेल्या आहेत। बरेचसे नेते येत आहेत, पाहणी करतायत। मात्र आता तात्काळ कोण नुकसान भरपाई देणार किंवा कोण दिलासा देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर पाणी जसं तसं कायम आहे। पाणी कायम असल्या कारणाने नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता नुकसान भरपाईची मागणी या ठिकाणी केली जाते। त्यामुळे कधीपर्यंत नुकसान भरपाई मिळणार, किती नुकसान भरपाई मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।